मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। लोकसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। मोदी की गॅरंटी नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। जाहीरनाम्यात मोफत रेशन, स्वस्त गॅसचं आश्वासन, महिला आरक्षण विधेयक लागू करण्याचं आश्वासन, मुद्रा लोनची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवणार, देशात गरिबांसाठी 3 कोटी घरं बनवणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। 70 वर्षावरील सर्वांचा आयुष्मान योजनेत समावेश करणार असं देखील त्या दरम्यान मोदींनी म्हटलं। भाजपचा जो जाहीरनामा दिलेला आहे तो पुन्हा जुमला लोकांच्या समोर मांडून कसं मत पुन्हा घेता येईल या पद्धतीचा एक अयशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदीजींनी काल केलेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी होते आहे। गेल्या 10 वर्षात अदानी आणि आपल्या मित्रांना आपण जे लुटून दिलेला आहे हा जुमला पुन्हा आता चालणार नाही। हा फेकू जाहीरनामा पुन्हा भाजपनी जनतेच्या समोर मांडलेला आहे आणि जनतेने त्याला मान्यता दिलेली नाही। त्याच्यामुळे त्याचा कुठलाही असर या निवडणुकीमध्ये पडणार नाही। ज्याने संविधानाची रोज गेल्या 10 वर्षामध्ये रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली, त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे एक ढोंग आहे, त्यांनी आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे। कारण जनता, या राज्याची, देशाची जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागरूक झाल्यामुळे, भाजपच्या काही अपकृत्यांमुळे त्याने आजचा दिवस निवडला। पण भाजपकडून सातत्यानं बोललं जात आहे ना, भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणाले ना की आम्हाला संविधान बदलायचं। याच्यावर आणखीन प्रूफ काय पाहिजे तुम्हाला? मॅडम मीच म्हणतात सूर्यचंद्र तारे तोपर्यंत संविधान बदललं, मग त्यांचा खासदार कसं बोलला? एक स्थल जो है एक धार्मिक स्थल के जैसा मैं मानता हूँ। मैं जो पब्लिक मीटिंग में आता हूँ उस वक्त उनकी मैनिफेस्टो क्या है, हमारी मैनिफेस्टो क्या है, उन्होंने आज क्या निकाला है, हमने पहले क्या निकाले थे, मैं सब बातें वहाँ पर बोलूँगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।